गावाकडचं ताजं तवानं खाणं म्हणजे तिथल्या साध्या राहणीमानातलं खरं सुख आणि या सुखाची आठवण करून देणारी एक खास पारंपरिक रेसिपी म्हणजे खरवस। हा खरवस गाई आणि म्हशीच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशीच्या ताज्या दुधापासून बनवला जातो। चला तर गुळ मी आधीच चिरून घेतलाय। 3 ते 4 टेबलस्पून कोमट दुधामध्ये आपल्याला एव्हरेस्टच्या 8 ते 10 केशर काड्या घालायच्यात। ज्या पातेल्यात खरवस करायचा त्याला तूप लावून घेऊया। आता अर्धा लिटर म्हशीचा चीक आहे माझ्याकडे, तो पातेल्यामध्ये ओतून घेऊ। चीक ज्या प्रमाणात असेल त्याच प्रमाणात आपल्याला दूध यात वापरायचं, म्हणजे अर्धा लिटर चीक साठी मी अर्धा लिटर म्हशीचं दूध यात मिक्स केलंय। आता गोडानुसार यात गुळ घालायचंय। जर तुम्हाला साखरेचं आवडत असेल तर साखरही घालू शकता। लागलीच गुळ किंवा साखर यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची। आता यात घालायचंय एव्हरेस्ट केशर घातलेलं दूध। केसर घातल्यामुळे खरवसला रंग आणि फ्लेवर जबरदस्त येतो। लागलीच यात वेलची पावडर सुद्धा घाला, मी विसरले। आता एका पातेल्यात गरम पाणी करायला ठेवायचं, त्यात एखादं स्टँड घालून चीक आपल्याला 20 ते 25 मिनिटे मंद आचेवर वाफवून घ्यायचंय। बघू शकताय खरवस आपला इथे तयार आहे। तुम्ही जर आणखी वेगळ्या पद्धतीने खरवस बनवत असाल तर नक्की तुमची रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा, मी नक्की ट्राय करेन। आणि ही खरवसची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, फॉलो नक्की करा।